सॅम्स क्रिएटिव्ह व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत. दत्त जयंतीनिमित्त अलिबागपासून अगदी 16 किलोमीटरवर चौलमध्ये असणाऱ्या भोवाळे गावातील निसर्गरम्य टेकडीवर असलेल्या श्री दत्त मंदिराबद्दल मी आज तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 750 पायऱ्या चढून जावे लागते. दत्त जयंतीपासून चौलमध्ये मोठी जत्रा भरते. दत्त जयंतीच्या 7 दिवस आधी मंदिरातून दत्तांची पालखी निघते. दत्त मंदिर व दत्त टेकडीला परिक्रमा घालून पालखी पुन्हा देवळात येते. त्यानंतर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह असतो. मुख्य मंदिराच्या परिसरात श्री स्वामी समर्थ मठ, विश्रांती स्थान, बुरांडे महाराजांची समाधी, नवनाथ मठ, हरे राम धुनी मंदिर, साईबाबा मंदिर, औदुंबर मठ, माई जानकीबाई आणि हनुमानदास मठ अशी काही मंदिरे व मठ आहेत. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणात कोरलेली त्रिमुखी दत्तांची मूर्ती आहे. सुमारे 450 वर्षे जुन्या पादुका आहेत. दत्त मूर्तीच्या उजव्या बाजूला गणेशांची मूर्ती आहे. दत्त टेकडीवरून खाली पाहिले असता कुंडलिका नदी समुद्र किनाऱ्याला मिळते अशी आग्रावची खाडी, रेवदंड सराव पूल, कोर्लई किल्ला, रेवदंड समुद्र किनारा असा निसर्गरम्य परिसर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी आपलं YouTube चॅनल सॅम्स क्रिएटिव्ह ब्लॉगला सबस्क्राईब करा.